नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. आरग येथे जीवन विद्या मिशन आणि मनन कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा उद्योजक सागर वडगावे यांच्या माध्यमातून उद्योग हाच सर्वात मोठा योग या विषयावर उद्योगपती अशोक आबाखाडे यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानाला हजारो जीवन विद्या मिशनचे कार्यकर्ते तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योगपती अशोक आबाखाडे यांनी त्यांचा जीवन प्रवास तर सांगितलाच, शिवाय तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभा करावा, स्वतः जिद्द ठेवावी. आयुष्यात चढ उतार असतात, या चढ उतारावरूनच उद्योग यशस्वी करता येतो. जीवन विद्या मिशनचे संस्थापक सद्गुरू वामनराव पै व त्यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांनी जीवन विद्येचा संदेश हा तुमच्या आमच्यासाठी दिला असून, जीवन विद्या जे सांगते त्या पद्धतीने आपले आचरण जर केले तर आपण आपल्या उद्योगात आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो, असे उद्योजक अशोक आबाखाडे यांनी सांगितले. अशोक आबाखाडे यांनी आपले जीवन उलगडताना सांगितले की, माझी आई ही माझा गुरु आहे. माझ्या आईमुळेच मी एक यशस्वी उद्योजक होऊ शकलो. आम्ही तिघे भाऊ व आमच्या बहिणी या सगळ्यांचा संसार सुखी करण्यामध्ये माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे. मी इतका मोठा उद्योजक झालो, पालकमंत्री म्हणून व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, माझे थोरले बंधू दत्तात्रेय खाडे असोत. आम्ही आई हा गुरु मानून आमच्या आयुष्याची सुरुवात केली व ती यशस्वी झाली. यशाच्या शिखरावर असताना आपण आपले हालाखीचे दिवस विसरलो नसल्याचेही उद्योजक अशोक आबाखाडे यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सहवासाबद्दल सांगताना भारतरत्न थोर समाजसेविका मदर तेरेसा यांच्याबद्दलच्या सहवासाच्या गोष्टी सांगितल्या. त्या नावानिशी मला ओळखत हेही त्यांनी आवर्जून सांगितले. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबरच्या सहवासाने माझे जीवन समृद्ध झाले. मी माईंच्या बरोबर माझ्या विचारांची देवाणघेवाण केली. माई मला मानसपुत्र मानत, असे अशोक आबाखाडे यांनी सांगितले. जीवन विद्या मिशन व उद्योजक सागर वडगावे यांनी मला इथे बोलवून माझे व्याख्यान आयोजित केले. तरुणांना मार्गदर्शन, उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडचणी, उद्योग व्यवसाय करताना घ्यावयाचे निर्णय या संदर्भात उद्योजक अशोक आबाखाडे यांनी सविस्तर तरुणांना माहिती दिली. माझे बंधू पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे व मी, माझे संपूर्ण कुटुंब यांच्यात प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध याविषयी आवर्जून सांगितले. पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे एक बंधू म्हणून भरभरून कौतुक केले. मात्र आयुष्यात यशस्वी वाटचाल करायची असेल तर जीवन विद्या मिशनचे विचार आपण आत्मसात करायला पाहिजेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि मदर तेरेसा कदाचित तुम्हाला माहिती असेल की मी पहिला माणूस आहे महाराष्ट्रातला, पश्चिम महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला, की मदर तेरेसा मला अक्षरशः हॅलो अशोक हाऊ आर यू ह्या नावाने ओळखायची. तिचे माझे संबंध एवढे चांगले होते. मी ज्यावेळेला सिंधुताई सपकाळला भेटायला गेलो, ती मला मानसपुत्र म्हणायची. म्हणून मदर सिंधुताई म्हणून माई म्हणे गाडी फाडफोड झाली आहे, कारण जो ठोके होतं तर म्हणून तुझं मार ते गुरु बाहेर येते म्हणजे तू अशा अवस्थेमध्ये जर तुला काय भाषण करता आलं तर भाषण कोण देणार तुला? आणि म्हणजे कोण देणार गाडी मला? माझ्या कुठायचं बाबा 25 लाख रुपये कोण देणार मला? मला गाडी पाहिजे फॉर्च्युनर. म्हणून माई तुझ्या वाढदिवसाला तुला फॉर्च्युनर गाडी आणून देते. तुम्ही माझ्याकडे बघितलं म्हणून काय बोलतोय बाबा, 25 लाखाची गाडी आहे. मी DSला फोन लावला म्हणून सर अशाची गाडी बुक करा म्हणून तुम्हाला अनामत रक्कम 5 लाख पाठवतोय, 20 लाख म्हणून गाडी डिलिव्हरी चालवणार. आणि मदत केलं म्हणजे आपल्या माईसाठी ती गाडी म्हणलं तुम्ही तिचा मेंटेनन्स करा, मला फ्री करू. मी गाडी बुक केली. तिच्या 14 नोव्हेंबरला मी घेऊन गेलो गाडी. त्या गाडीतून तिला बसवलं बाजूला. मी आणि सुरेश मागे बसलो आणि बाजूला ड्रायव्हर म्हणून आपले राज्यपाल त्यावेळेला DY पाटील होते. आणि मी दादा म्हणून दादा ती गाडी पुण्यावर तुम्ही बसवून घ्यायला जाऊ. हो म्हणे मी राज्यपाल आहे आणि काय चालवणार म्हणून तुमचं ते बॉय सगळं पुढे टाका आणि तुम्ही गाडी कसं म्हणून मदत केल्यासाठी म्हणजे बाईला बाजूला बसतो आणि आपली गाडी घेऊन आवडत अहो तुम्ही म्हणत असाल तर चला तसंच जावे. अरे DY पाटील राज्यपाल गाडी चालवायला लागली, बाजूला ती माई बसली, त्याच्या मागे मी आणि सुरेश बसतो. गाडी आम्ही बॉय करताना हळूसला घेऊन गेलो. माईला वाटतं तुझ्या आयुष्यात माहिती तुला कसं वाटतं? आता असं वाटतं आम्हाला कसं तुला अजून एक परमेश्वराने ना अजून एक 10-15 वर्षांना जीव द्या, जीवन सुखी ठेवावं आणि मला नको नाही. पण खरं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जन्माला येतात त्या दिवशी तुमचे घास आणि श्वास
त्याच दिवशी तुमच्या बोकांडी बसलेले असतात. तुमच्या घासामधला एक घास सुद्धा तो तुम्हाला जास्त घेऊन देत नाहीये. तुमच्या श्वासामधला एक श्वास सुद्धा तुम्हाला जास्त घेऊन देत नाहीये. जे डिझाईन झाले तुमचे घास आणि श्वास आहेत ना, ते तेवढे झाल्यानंतर ना तुम्ही जिथं आहे ते तुमचं होतो, जिथं आहात ते तुमचं आहे. मग अरे अचानक आकडे झाला, अरे घास पण संपले, श्वास पण संपले, अरे अचानक हॉस्पिटलला गेला, अरे घास घ्यायचे होते पण श्वास पण घालायचे होते म्हणून तो हॉस्पिटलला गेला. थोड्या दिवसानंतर वाढल्यानंतर ना आयसीयूला टाकला. आयसीयूला टाकल्यानंतर ना त्याचे श्वास काढायचं घास संपलेले असेल, श्वास काढायचा म्हणून ना ते आतमध्ये नेऊन टाकते, त्याला आतमध्ये नेऊन टाकते. म्हणजे श्वास आता पूर्ण कर, लवकर लवकर पूर्ण कर, घास म्हणजे संपले जातात आणि चल लवकर असं सगळं. त्या माणसाने सांगायचं तर मी आयसीयू मधून बाहेर आलो, देवाची कृपा, आईची कृपा, वडिलांची कृपा आहे. जर आयसीयू मधून बाहेर नाही आलो तर समजा की आपले श्वास आता संपायला आले, आपले घास आता संपलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतो, जिथं तुमचे घास आणि श्वास घेऊन असताना त्यावेळेला एखादा माणूस घरी आला तर त्याला काय नसेल तर आमची जुनी माणसं काय करायची, अहो काय नसेल तरी अहो नुसतं हात धुवा, काय नसेल तरी अहो इडलिंबाचं लोणचं केलंय, इडलिंबाचं लोणचं केलंय, तेवढं लिंबू आणि अर्धे भाकरी तर खावा. काय नसेल तर अहो पावसाळा झाला, भीषण आला, नाना घोड्या तरी खावा. अहो काय नसेल इकडे तिकडे नसेल तर काय सर्दी झाली असेल तर मार्ग तरी काय होईल. ह्या गोष्टी मी ऐकलं सगळ्या. त्यामुळे ज्याचा घास वाढवेल ना ती आई, तिचं आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही. उदाहरण म्हणजे माझी आई. मला म्हणायची, बाबा तू ह्या गाडीवरती काहीतरी नाव लिहिले. नाव लिहिल्यानंतर ना आमच्या संप्रदायामध्ये नाव असं दान केल्यानंतर नाव लिहित नाही. म्हणाले अरे काय तर लिहिणार, असं काय करतो म्हणजे काय लिहिणार, म्हणलं काय लिहून काय लिहिणार नाही. मग ती फार माझ्या मागे लागली. मला मी त्याला म्हणालो काही नाही तुला म्हणलं, माझ्या आईने ना दान या विषयावरती मला जे सांगितलं ते सांगतो. ही वाक्य माझ्या आईचे आहेत का सांगतो तुम्हाला मी. ही वाक्य आई म्हणजे आबा, दान जर एखादं पवित्र व्हायचं असेल तर ते कागदावरती लिहून ये, ते तळहातावरती लिहून ये, ते लिहायचं तर ना पायाच्या तळव्यावरती लिहायचं. हे करून ते मातेला माहीत पडावं, जातीला कधी माहीत पडून देऊ नकोस. आणि असं वाक्य बोललं गेलं तर नुसतं रडायला लागली. अहो म्हणजे कुठली ज्ञानेश्वर वाचायला लागायची माझ्यासमोर. तू कुठल्या ज्ञानेश्वरमध्ये असं लिहिले रे, दान पवित्र व्हायचं असेल तर ते पायाच्या तळव्यावर केला आणि ते फक्त मातेला माहीत पडून द्या, जातीला माहीत पडून देऊ नका. अहो म्हणजे कसं ज्ञानेश्वर वाचतं तेव्हा 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 मी म्हणतो माहितीला मी दोन वाक्य सांगतो. दुःखापर्यंत पोचते ती आई आणि वेदना पदरात गेलेली माई, ही दोन वाक्य म्हणून माझ्या समोर नाही. आणि त्याच्या खाली एका सुपुत्रा पडतो, बस माझं नाव म्हणून भाषा की जी तुम्ही गाडी बघितली असं काय माहिती नाही मला, तुम्ही सिंधुताई करता तुम्हाला भेटले असं काय माहिती नाही. पण ही महाराष्ट्रभर ही गाडी चालवली आणि शेवटची जी दोन वाक्य होते ना, दुःखापर्यंत पोचते ती आई आणि वेदना पदरात गेलेली माई, ही वाक्य म्हणजे माझी वाक्य होती ती. ह्या माझ्या वाक्याबरोबर ती मला म्हणायची, अरे एकच गरुडाचं पिल्लू सापडलं महाराष्ट्रामध्ये, एकच गरुडाचं पिल्लू सापडलं. गरुडाचं पिल्लू शोधले पण म्हणे एक गरुडाचं पिल्लू सापडलं. एवढा उंच उडालं आणि खाली तिने बघितलं, फाटकी कोत्र, फाटकी साड्या, फाटक्या चोळ्या बघितल्यानंतर ते खाली आलं. आता ते उडायला मागत नाही, त्याचं नाव आहे अशोकाबा. हे जाण्याचं महत्व मी तुम्हाला ह्यासाठी सांगतो बरं का, की जर तुम्हाला दादासारखा गुरु मिळाला असेल, जर तुम्हाला आई वडील तेवढे कणखर मिळाले असेल आणि तुम्ही सगळे जीवनवृत्ती जात बरं का, त्यामुळे तुम्ही सगळे सुखरूपच आहात. जीवनवृत्तीचे तुम्ही मालक आहात, त्यामुळे तुम्ही सगळे सुखरूप. तुमच्या आयुष्यामध्ये ना कुठेच काय नाही, कारण सांगताना सगळं सांगितले की हे जे मूळ आहे ना ते कडू आहे आणि या कडू मुळामध्येच बरं का आपण गोडवा तयार करतो. कारण हे सुखाचं मूळच नाहीये, हे सुखाचंच मूळ नाहीये. आपण त्या दुःखाच्या शेताला जर त्याला कळवतो की ये रे बाबा, ये रे बाबा, ये रे बाबा, आणि ते घरात घुसते. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला ह्या आपण जीवन विद्यामध्ये जे जे लोक आले बरं का, त्यांचं भविष्य मी तुम्हाला सांगतो गेल्यानंतर ना वहीमध्ये लिहून ठेवा. नाही उद्या पण जमणार नाही, पॉलिसच करून बरं का 2400 टनाचा प्रोडक्ट त्यांनी मला करून दिले. एकदम स्मूथ, म्हणजे तिथं उभं राहायला तयार आहे, तिथं उभं राहायला तयार आहे, असेंब्लीमध्ये उभं राहायला तयार आहे, मळ्यात उभं राहायला तयार आहे, आई बरोबर राहायला तयार आहे, गरीबाबरोबर उभं राहायला तयार आहे, मी म्हणणाऱ्या श्रीमंताबरोबर उभं राहायला तयार आहे, भावाबरोबर उभं राहायला तयार आहे, बहिणीबरोबर उभं राहायला तयार आहे. आणि सगळं सौख्य भरे, सौख्य भरे, सौख्य भरे, सौख्य भरे असा
सगळा जो पिरामिड आहे तो तयार झाल्यानंतर